नमस्कार मंडळी, मी वेदांगी. आज ना मला सकाळी चहा आणि बिस्किटची क्रेविंग होत होती. तसं थोडं अनपॉप्युलर आहे, पण मला चहा फारसा आवडत नाही. कधी-कधी इच्छा झाली तरच मी पिते. आज तसंच झालं. आज मी जेवणात पालक पनीर बनवलं होतं. गणेशसाठी चपात्या केल्या आणि माझ्यासाठी फुलके केले. आम्ही जेव्हापासनं या नवीन घरात शिफ्ट झालो आहे, तेव्हापासनं आम्हाला असं फील होत आहे, की इथलं पाणी थोडंसं हार्ड आहे. आमचं हेअरफॉलचं प्रमाण पण थोडंसं वाढलेलं वाटत होतं. तर आम्ही एका एक्सपर्टला आज बोलवलं होतं आमचं वॉटर टेस्ट करण्यासाठी. तर मग ते आले दुपारी. त्यांनी पाण्याची पूर्ण माहिती घेतली. त्यांनी सर्वात आधी क्लोरीन चेक केलं आणि आमच्या पाण्यात क्लोरीनची मात्रा खूप जास्त होती. त्यामुळे पाण्याचा रंग लगेच पिवळा होत होता. पण त्याच केमिकलला जेव्हा फिल्टर केलेल्या पाण्यात टाकत होतं तर त्याचा रंग नव्हता बदलत. जास्त प्रमाणात क्लोरीन असणे खूप घातक आहे. त्यांनी आम्हाला एक स्किन टेस्ट पण करून दाखवली होती, ज्यात त्यांनी आपला हात बुडवला त्या पाण्यात आणि सेम केमिकल टाकल्यावर रंग नाही बदलला, कारण सगळं क्लोरीन त्यांच्या स्किनमध्ये अब्सॉर्ब होऊन गेलं होतं. मग त्यांनी पाण्याचं हार्डनेस चेक केलं, ते पण जास्त होतं. त्याचा पण रंग लगेच बदलत होता. त्यांनी आम्हाला एक सोप टेस्ट पण करून दाखवली पाण्यातले मिनरल्स चेक करण्यासाठी. जे पाणी फिल्टर्ड होतं त्यात बबल्स तयार होत होते, पण दुसऱ्या पाण्यात नव्हते होत, कारण त्यात मिनरल्सचं प्रमाण जास्त होतं. नायट्रेट आणि अजून काही टेस्टसुद्धा केल्या आणि आम्हाला सजेस्ट केलं की आम्हाला वॉटर सॉफ्टनिंग आणि फिल्ट्रेशन इन्स्टॉल करायला हवं. मग माझं एक पॅकेज पण आलं होतं, ज्याचा पूर्ण व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकला आहे. तर असा होता माझा दिवस. भेटूया उद्या. बाय.